4 वर्षात सोलापूर, धाराशिव व सातारा जिल्ह्यातून 40 दुचाकी चोरणाऱ्या पडसाळी तालुका उत्तर सोलापूर येथील चोरट्याला सोलापूर शहर गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंत विहार येथून त्याने एक दुचाकी MH13 DK 5511 चोरली होती. त्या गुन्ह्याच्या तपासाला तो सापडला आणि गेल्या 6 महिन्यात त्याने 13 दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली. सत्यवान रामहरी भोसले वय 32 असे त्या चोरट्याचे नाव आहे. सोलापूर शहरात सतत होत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी शहर गुन्हे शाखेचे पथक मैदानात उतरले. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरीला गेल्या होत्या त्या घटनांचा तांत्रिक अभ्यास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केला. त्यावेळी एक तरुण हेल्मेट हातात घेऊन पायी येत असल्याचे आणि चोरीनंतर दुचाकीवरून निघून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. हैदराबाद रोडवरील बाजार समितीजवळ तो दुचाकीसह थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर श्री खेडकर यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने 13 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तो एसटी बसने हेल्मेट हातात घेऊन यायचा. सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणांवरील दुचाकी चोरून हेल्मेट घालून पसार व्हायचा अशी बाब तपासात समोर आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने पार पाडली.